कत्तलीच्या इराद्याने डांबून ठेवलेल्या 22 ते 23 गोवंश जनावरांची सुटका वैजापूर पोलिसांकडून करण्यात आली आहे। शनिवारी रात्री बेलगाव रोडवरील मदरसाजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। या ठिकाणी कातडीच्या व्यवसायाच्या नावाखाली गोवंशाची कत्तल होत असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे। त्या दृष्टिकोनातून देखील पोलिसांचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांच्याकडून देण्यात आली आहे। शनिवारी रात्री 9 ते 9:30 वाजेच्या दरम्यान पोलिसांच्या पथकाने छापा टाकत ही कारवाई सुरू केली। रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गोवंश जनावरांची सुटका करून ही जनावरे गोशाळेत नेण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे। कारवाई करण्यात आली आहे। साधारणतः किती गोवंश तुम्ही सुटका करण्यात? आता याच्यामध्ये 22 गायी आहेत, त्याच्यामध्ये लहान मोठ्या मिळून अशा 22 गायी आहेत आणि त्याच्यावर आम्ही जे आहेत या गायी आता गोशाळेमध्ये ठेवत आहे आणि जे पण याच्यामध्ये असेल त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत। सदरच्या गायी या कत्तलीसाठीच आणल्याचे आमच्या प्राथमिक दर्शनी दिसून येत आहे। त्या अनुषंगाने कातड्याचा व्यापार सुरू होता, त्याच्या नावाखाली हा गोरधंदा सुरू होता का? आज प्राथमिक दर्शनी असं वाटत आहे, तरी याचं आम्ही खोलात जाऊन याचा तपास करून याचा पूर्ण आम्हाला सत्यता सगळी बाहेर 100% येणार आहे याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये जो कोणी असेल त्याच्यावर कडक कारवाई आम्ही करणार आहे। साधारणतः किती आपण गोवंशांची सुटका केली? आम्ही एकूण 22 गोवंश लहान मोठे असे सुटका केलेली आहे। धन्यवाद। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत पुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले, उपनिरीक्षक नलावडे, उपनिरीक्षक नागर गोजे, उपनिरीक्षक पाडळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश झालटे, किसन गवळी, अविनाश भास्कर, गणेश काळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत गीते, प्रल्हाद जटाळे, अमोल कांबळे, नवनाथ केरे, अजित नाचन, गणेश कुल्लट, रणजित चव्हाण यांच्या पथकाने केली आहे। अधिक तपास वैजापूर पोलीस करत आहेत।